नमस्कार. लोकमान्य आयस मध्ये स्वागत. आज संयुक्त पूर्व परीक्षा गट क एमपीएससी झालेली आहे 2021 साठी. त्यासाठी आयोगानं जी एक्झाम घेतली त्या परीक्षेच्या मधील आपण जीएस ची संभाव्य उत्तरं काय असतील हे पाहणार आहोत. आयोगाची आन्सर की 2-3 दिवसात येतेच, पण विद्यार्थ्यांची उत्सुकता असते आणि काही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव लोकमान्य आयस आपल्यापुढं एक संभाव्य आन्सर की काय असू शकते या संदर्भात एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021 ची संभाव्य उत्तर सांगणार आहे. आता या परीक्षेमध्ये जे प्रश्न आले त्या प्रश्नांची उत्तरं 30 का आहेत यासाठी आपण टेलिग्राम लोकमान्य आयस यावर काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे हीच उत्तरं का असू शकतात, कोणत्या पुस्तकातून ही उत्तरं किंवा प्रश्न काढले गेलेले आहेत आणि यामधून इथून पुढं कोणती पुस्तकं वापरल्यावर आपल्याला एमपीएससी आयोगाच्या प्रश्नांची जे आपण म्हणतो एक्झामला गेल्यानंतर प्रश्न कुठून आले कळत नाही, या संदर्भात आपण कसे प्रश्न सोडवावेत किंवा कुठून प्रश्न येत आहेत, कोणते संदर्भ साहित्य वापरावं या संदर्भात सुद्धा इथं तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यामुळे तुम्ही लोकमान्य आयएएसचा जो टेलिग्राम चॅनल आहे आणि युट्यूब चॅनल आहे दोन्हीलाही जॉईन करा, कारण वेळोवेळी आम्ही टेलिग्राम चॅनलवर काही माहिती अपडेट करत असतो, काही रेफरन्स देत असतो आणि युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून सीसॅट असेल, जीएस असेल किंवा नवीन कोणत्या गोष्टी संदर्भात काही माहिती देत असतो. त्यासाठी तुम्ही जॉईन करा. लोकमान्य आयएसनं आता एमपीएससी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी 2022-23 साठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. कारण या अगोदर आम्ही गट क ची टेस्ट सिरीज घेतली आणि 5 टेस्ट सिरीज घेतल्या, त्यातून जवळपास 50 प्रश्नांची उत्तरे येत होती. म्हणजेच तुम्ही लोकमान्य आयसची जी टेस्ट सिरीज पाहिली असेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजेच लोकमान्य आयसवर ती अवेलेबल सुद्धा आहे आता, त्यामध्ये तुम्हाला तिथं पाहता येईल की कित्येक प्रश्नांची उत्तरं ते प्रश्न आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे ना त्यामधून सापडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच आम्हाला रिप्लाय दिला की सर भरपूर फायदा झाला टेस्ट सिरीजचा. त्यामुळं आता आम्ही एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी एकूण 20 टेस्ट आता घेणार आहोत. साधारणतः यामध्ये जीएसच्या 10 टेस्ट असतील आणि सीसॅटच्याही 10 टेस्ट असतील. ही टेस्ट सिरीज 10 तारखेपासून सुरू होते, म्हणजेच 10 एप्रिल पुढच्या रविवारपासून सुरू होते. यामध्ये पहिली टेस्ट ही मोफत असणार आहे. त्या पहिल्या टेस्ट सिरीजमध्ये कॉम्प्रेसिव्ह टेस्ट असतील. जीएसची एक कॉम्प्रेसिव्ह टेस्ट म्हणजे संपूर्ण जीएसच्या सिलेबसवर ते असेल, म्हणजेच इतिहास असेल, यामध्ये भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, चालू घडामोडी असतील. त्याचबरोबर सीसॅटचाही पूर्ण पेपर असेल, म्हणजेच 10 उतारे असतील, साधारणतः 25 गणित असतील आणि 5 डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतील. म्हणजे 2 टेस्ट असतील. प्रत्येक रविवारी आपण 2 टेस्ट घेणार आहेत, असे एकूण 20 टेस्ट होतील. म्हणजेच तुमची जी तयारी आहे, आता आपण पाहिलं मेरिट 228 लागलं ओपनचं, आता मेरिट वाढते, याचा अर्थ असा आहे की मुलं अभ्यास करणार आहेत. त्यामुळे तुमची सराव हाच परीक्षेसाठी महत्वाचा आहे. त्याला आपण म्हणतो की तुम्ही जेवढा सराव जास्त कराल तेवढी तुम्हाला जास्त मार्क पडतील. म्हणून एकूण 20 टेस्ट असतील, प्रत्येक रविवारी टेस्ट असेल आणि दोन्ही पेपरचे असेल, म्हणजे पूर्णतः टेस्ट तुमची असेल तर फायदा होईल. तसेच 5 सेक्शन वाईज जीएसच्या टेस्ट असतील, 5 फुल लेंथ असतील आणि सीसॅटच्या टोटली फुल लेंथ असतील. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे निरीक्षण विश्लेषण करून टेस्टमधील प्रश्नांची मांडणी केली जाणार आहे. वैशिष्ट्य आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आयोग हा प्रश्नपत्रिका आणि सिलेबस याबद्दल तुमच्याशी पोहोचत असतो. तर आता त्यामधील मागील प्रश्नांचं आपण निरीक्षण आणि विश्लेषण करून ही टेस्ट सिरीज आपली उपलब्ध करत आहोत. अनुभवी विषय तज्ञांकडून प्रश्नांची रचना असणार आहे. साधारण ही टीम आहे, 7 ते 8 जणांची टीम आहे. त्यामुळे प्रत्येक विषयासाठी एक शिक्षक आहे आणि आयोगाचं बऱ्यापैकी प्रश्नांचं विश्लेषण करून कसे प्रश्न येतील हे केलेलं आहे. त्याच धर्तीवर सध्या आपण क ची टेस्ट सिरीज केली होती, त्यातले 50 प्रश्न जवळपास डायरेक्ट हिट झालेले आहेत. त्यामुळे डायरेक्ट हिट टेस्ट सिरीज आमच्याशी असणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील नामवंत अकॅडमीतील टेस्ट सिरीज सेट करण्याचा 7 वर्षाचा अनुभव आहे प्रत्येकाला. ही जी टीम आहे ती टीम टेस्ट सिरीजसाठी चांगलं काम करते, त्यामुळे प्रत्येकाला त्याच्याबद्दल चांगला अनुभव आहे. प्रत्येक जे प्रश्नपत्रिका असेल त्याचं उत्तर तालिका भेटेल ती स्पष्टीकरणाचं असेल, जे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर असतील. आता मी दाखवणार आहे तुम्हाला गट क ची आम्ही पत्रिका ही कशा पद्धतीने घेतली आणि उत्तरही
देताना त्याचं स्पष्टीकरण दिल्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा झाला, त्याच ह्याच्यातून तुमचं जर पेपरच्या माध्यमातून परीक्षेची परिपूर्ण अभ्यासाची तयारी झाली तर तुम्हाला ते मार्क मिळवण्यासाठी मदत होईल. त्यामुळे जास्त अभ्यास तुम्ही करता त्यापेक्षा प्रश्न कसे सोडवायचे, अनालिसिस कसं करायचं, एखादं अवघड प्रश्न आला तर त्याला निगेशन टेक्निक वापरून प्रश्न कसे सोडवायचे हे सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये सांगितलं जाईल. तसंच सीसॅट मधील जे सर्व उत्तर असतील ते सर्व विषयानुरूप असतील, आयोगाच्या धर्तीवर असतील. म्हणजेच गणित, काही गणिती असतील, काही इतिहासाच्या बद्दल असतील, काही भूगोल असतील, राज्यशास्त्र असेल, पर्यावरण असेल, विज्ञान तंत्रज्ञान सुद्धा असेल, मानव संधारण असेल, अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, नीतिशास्त्र असेल, साहित्यिक असतील, संस्कृती असेल, संगणक असेल, इत्यादी विविध विषयांचे उत्तर असतील आणि व्यवस्थित स्पष्टीकरणासह त्याची उत्तरे सुद्धा दिली जातील. अशी टेस्ट सिरीज आहे आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आता आम्ही लॉन्च करतोय. कारण गट क मध्ये 50 प्रश्नांचा त्यांना फायदा झाल्यामुळे त्यांचाच आज रिप्लाय आला की सर राज्यसेवेची टेस्ट सिरीज घ्या. आता यासाठी 50 प्रश्न डायरेक्ट हिट झाल्यामुळे ही टेस्ट सिरीज येते आणि विद्यार्थ्यांचा आग्रह आहे 10 एप्रिल पासून ही टेस्ट सिरीज सुरू होते. पहिली टेस्ट मोफत असेल, यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर या टेस्ट सिरीजचं वेळापत्रक तिथे अवेलेबल तुम्हाला करून दिलं जाईल. आज तुम्ही ते पाहू शकता. त्याचबरोबर पुण्यामध्ये जर तुम्हाला मोफत टेस्ट असली तर रजिस्ट्रेशन करावं लागेल. यासाठी तुम्हाला अशोक पवार सरांचं ऑफिस आहे, चिंतामणी बिल्डिंग मध्ये आहे, तळमजल्यावरच, टिळक रोडला, सदाशिव पेठेमध्ये. तुम्हाला तिथं नाव नोंदणी करावी लागेल. यासाठी संपर्क क्रमांक दिलेला आहे, हे 2 संपर्क क्रमांक आहेत, यावर संपर्क करा. तसंच आपले PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्येही लोकमान्य आय.एस. अकॅडमी तिथं सुरू आहे. यामध्ये सुद्धा संकल्प अभ्यासिकेजवळ सोळंकी कॉम्प्लेक्स, काळेवाडी फाटा, इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि तुम्हाला टेस्ट इथं मोफत पहिली टेस्ट देता येईल. यासाठी संपर्क क्रमांक पण दिलेले आहे. तसंच आपण पाहिलं की आम्ही गट क ची टेस्ट सिरीज घेतली, त्यामध्ये काही प्रश्न दिले होते ते डायरेक्ट आलेले आहेत. जसं की हा जगन्नाथ शंकर शेठ म्हणजे नाना शंकर शेठ यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला गेला होता. यामधूनच आम्ही हे प्रश्न काढल्यानंतर परत एक्सप्लेनेशन दिलं होतं. ह्या एक्सप्लेनेशन मधूनच डायरेक्टली कित्येक प्रकारची माहिती दिली गेल्यामुळे विद्यार्थ्यांना डायरेक्टली प्रश्न सोडवण्यासाठी फायदा झाला. जसं की त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते किंवा त्यांच्याबद्दलचं आणखीन सांगायचं तर मुंबई विद्यापीठाचे जे फेलो होते हे सर्व दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला त्याचा तिथं फायदा होतो. तसंच प्रार्थना समाजाचा जो प्रश्न आला होता, 1867 स्थापना आहे, त्याची तत्व काय आहेत बघा, त्यामधून आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना समाजाची गरज म्हणजे नैतिकतेसाठी, हे त्याचं उत्तर कदाचित असू शकतं पण आपण हे दिलेलं आहे. यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच पद्धतीनं आणखीन स्वरूपात पाहायचं म्हणलं तर लोकसंख्येच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी विचारलं की सापेक्ष गरिबी असेल, निरपेक्ष असेल, रिलेटिव्हली पुअर असेल किंवा आणखीन पद्धतीने विचारलेले जे गरिबीचे बद्दलचे किंवा दारिद्र्याबद्दलचे जे विचारलं होतं ते त्याचं एक्सप्लेनेशन हे दिलेलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहिले ह्या 5 टेस्ट सिरीज, कित्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला टेस्ट सिरीज मधील प्रश्न आणि एक्सप्लेनेशन यातून मिळून येतील. तसंच M1, M2 आणि M3 याबद्दल आम्ही M3 बद्दल विचारलं होतं, त्यांनी M1 बद्दल विचारलंय आणि M1, M2, M3 ची सर्व एक्सप्लेनेशन मध्ये आपण जे उत्तर तालिका देतो तर उत्तर तालिकेबरोबरच काही म्हणजेच स्पष्टीकरण सुद्धा देतो सर्व प्रश्नांची, त्यामध्ये हे सर्व दिलेलं होतं. त्यामुळे हाही प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी उपयोगी झाला होता. त्याच पद्धतीनं हा प्रश्न डायरेक्टली आला होता. यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली. काही असं वाक्य तिकडं होतं म्हणजे डायरेक्टली अंगाची हिट म्हणतो ना प्रश्न, ते इथं झालेले, तेही तुम्ही पाहू शकता. तसंच इथं अभिनव भारत, विनायक दामोदर सावरकर त्यांच्याबद्दलची सर्व माहिती एक्सप्लेनेशन मध्ये दिली होती. मित्रमेळा ते विचारलं होतं, ते सुद्धा तुम्हाला इथं पाहता येतं. त्याच पद्धतीनं कलम 226 विचारलं होतं, उच्च न्यायालय मूलभूत हक्काबरोबर इतर प्रयोजनार्थ प्राधिलेख काढू शकते, त्याला विट म्हणतो. विट जे आहे ते कलम 226 तोही प्रश्न विचारला होता. तसंच आपण पाहिलं तर नाबार्ड बद्दल प्रश्न विचारला होता, ते कृषी व ग्रामीण गैरकृषी क्षेत्राला त्याबद्दलचं ते विचारलेलं आहे, ते सर्वच इथं माहिती दिलेली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जी नाबार्ड बँकेची स्थापना केली 12 जुलै 1982 ला, तो सुद्धा प्रश्न विचारला होता. असे कित्येक प्रश्न आलेले आहेत. मी एवढेच प्रश्न घेतोय कारण आपली टेस्ट सिरीज ही क्वालिटेटिव्ह असणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रश्नांचं सोडवायचं कसं किंवा निगेशन पद्धत कशी वापरायची किंवा यामध्ये तुम्ही प्रश्न सोडवत असताना विचार कसा केला पाहिजे हे सर्व सांगितलं जातं. त्यामुळे टेस्ट सिरीजला आपण डायरेक्ट हिट टेस्ट सिरीज असं म्हणतो, जी आता ग्रुप सी ला म्हणजे गट क साठी झालेली आहे. आता आपण उत्तर पाहूया. आज जी परीक्षा झाली संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021 ची झाली,
त्यांची आता आपण जीएसची 85 प्रश्नांची उत्तर पाहू. लगेचच सीसेटच्या 15 प्रश्नांची सुद्धा एक्सप्लेनेशनचे उत्तर येतील. पहिला प्रश्न होता, खालीपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे? त्याचं उत्तर ऑस्ट्रेलिया आहे. दुसरा प्रश्न, कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह आर्क्टिक यम प्रक्षेपित केला आहे? जर तुम्ही आर्क्टिक आणि अंटार्क्टिक पाहिलं तर आर्क्टिक खंडाशेजारी रशिया आहे, त्यामुळे उत्तर रशिया तुम्हाला डायरेक्टली आलं असतं. त्यामुळं असे प्रश्न असतात की थोडंफार नकाश वाचन असेल तर लगेच लक्षात येतं. त्यानंतर द बॅटल ऑफ रेझॉंगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? संतोष यादव, कुलप्रीत यादव, नेहा सिंग आणि विजय दहिया. तर कुलप्रीत सिंग यांचे पुस्तक आहे द बॅटल ऑफ रेझॉंगला. चौथा प्रश्न आहे, इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? अशाच गतीचे प्रश्न विचारले गेले होते. तसाच प्रश्न इथं आलेला आहे. ती खेळाडू ऑस्ट्रेलियाचे. पाचवा प्रश्न आहे, ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक टिंबटिंब येथे आहे? तर इंदोर येथे आहे. आपल्या गडकरी साहेबांनी ते सांगितलं होतं आणि ते डायरेक्टली प्रश्न इथं आलेले आहे. सहावा प्रश्न आहे, कोविड-19 नंतरच्या जागतिक सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली? जयंती घोष. साधारण हे प्रश्न करंटचे आहेत, त्यामुळे तुम्हाला माहिती असावी लागते. सातवा प्रश्न आहे, AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीपैकी कोणी विकसित केले? याचं उत्तर आहे अनुप मिश्रा. बिपिन रावत यांचं आता निधन झालं. रंजन माते असतील किंवा वेद प्रकाश मलिक असतील, यांची थोडीफार माहिती जर असते ना तुम्हाला तर लक्षात आलं असतं की डायरेक्टली प्रश्न आपल्याला सोडवता येतो. 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले? आठवा प्रश्न आहे, यामध्ये उत्तर चीन आहे. करंटचाच प्रश्न असल्यामुळे तुम्हाला साधारण 1 वर्षाची माहिती असावी लागते. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर कॅनडा आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा. सगळे 15 प्रश्न करंटचे आहेत. पहिले, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? आपण साधारण पाहिलं तर प्रत्येक शब्दामध्ये तुम्ही जर पाहिलं तर यांचं इनिशियल आहे. जसं ऑस्ट्रेलियाचं ए आहे, इंग्लंडचं UK आपण म्हणतो ते UK आहे आणि US आहे. तर हे फक्त पहिल्यामध्येच आहे. त्यामुळे USA किंवा INDPAC इंडिया पाक हे आहे ननापा म्हणजे डायरेक्टली तुमच्या लक्षात आलं असतं की AU KUS यामध्ये A मीन्स ऑस्ट्रेलिया, UK मीन्स इंग्लंड आणि US मीन्स अमेरिका. त्यामुळे पहिल्या पर्याय लगेच लक्षात आला असता. म्हणजे वाचण्याची पद्धत सुद्धा थोडीफार तुम्ही पाहिली UK, US आणि ऑस्ट्रेलिया तर तिथं बघा वरच आहे UK, US आणि ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचा A आहे, UKचा UK आहे आणि USचा US आहे. त्यामुळे पहिलं उत्तर डायरेक्टली सोडवता आला. म्हणजे असे प्रश्न काही हिंट असतात या टेस्ट सिरीज सोडवताना आम्ही देत असतो, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो. 12वा प्रश्न आहे, भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? धृती बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 13वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसील नावाच्या मास्याला राज्य मासा म्हणून घोषित केले? तर सिक्कीम या राज्याने केलेला आहे. 14वा प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्य सुविधामध्ये PSA ऑक्सिजन प्लांट बसवण्यास मंजुरी देण्यात आली. तर PSA चा विस्तार काय म्हणजे लॉंग फॉर्म विचारला होता. तर प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन. आता PSA जर पाहिलं तर सतत चर्चेत होतं, त्यामुळे हे उत्तर आहे. 15वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले? ते केरळ हे उत्तर आहे. 16वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? 15 प्रश्न करंटचे झाले. 16 प्रश्नापासून आता पॉलिटीचे प्रश्न सुरू झाले. याचं उत्तर आहे कलम 275. आर्टिकल डील्स विथ द ग्रँट इन एड बाय द युनियन गव्हर्नमेंट टू द स्टेट. कलम 280 बऱ्यापैकी जणांनी उत्तर इथं दिलेलं आहे, तर ते फायनान्स कमिशन बद्दल आहे. पण ग्रँट इन एड बाय द युनियन गव्हर्नमेंट टू द स्टेट
याचं उत्तर आहे कलम 275. 17वा प्रश्न आहे, ग्लासगो परिषदे संबंधित कोणते विधान असत्य आहे? आता यामध्ये पाहिलं तर तिसरं आणि चौथं विधान यामध्ये 2070 आणि 2030 2 वर्ष दिलेले आहेत, सन 2070 आणि सन 2030. तर आपण पाहिलं आणि नुसतं तुम्ही वाचलं असेल तर लांबपर्यंत आपण शून्य करू शकतो, म्हणजे कार्बन उत्सर्जन शून्य करण्यासाठी लगेच या 7-8 वर्षात आपले एकदमच सक्सेसफुल असं नाही, कारण भारत 130 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे, किंवा यामध्ये वापरली जाणारे उपकरण असतील, इंडस्ट्री असतील, वाहन असतील. आपण 8 वर्षात एवढं कंट्रोल करू शकत नाही. जरी आपण कार्बन उत्सर्जन कमी करत असलो तरी इलेक्ट्रॉनिक व्हेकल आणतोय किंवा काही आपण BS6 प्रणाली आणतोय, पण हे आपण अप टू 0 याचा अर्थ जर घेतला तर ते 2070 आहे. त्यामुळे यामध्ये दोनच वाक्यामध्ये तुम्हाला फक्त आन्सर शोधायचं होतं. याचं उत्तर 4 आहे असत्य. काय आहे तर भारत सन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल, हे असत्य आहे, तर 2070 पर्यंत आहे. 18वा प्रश्न आहे, खाली विधाने लक्षात घ्या. कलम 3 नुसार विचारलेलं आहे की नक्की काय आहे, राज्य निर्मिती कशी होते किंवा काय होते. तर यामध्ये चौथं विधान काय बघा, डी, असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. जर आपण हे पाहायचं म्हणलं तर राज्य विधिमंडळाचा जे सल्ला किंवा मत असेल हे विधेयक सादर करत असताना स्वीकारणं बंधनकारक नाही. त्यामुळं हे चुकीचं आहे. जर डी पर्याय काढून टाकला तर आपल्या पुढं ABC एकच उत्तर सापडतं. त्यामुळे याचं उत्तर 3 आहे. 19वा प्रश्न आहे, ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? इथं नॉट करेक्ट विचारले. तर तिसऱ्या पर्यायामध्ये ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते. ऑलरेडीच आपण पाहतो की आपण इथं डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन म्हणजेच आपण लोकशाहीचे विकेंद्रीकरण करतोय आणि अधिकार परत केंद्राकडे देतोय. म्हणजे हे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट वाटतं आपल्याला की बाबा काय आहे नक्की, की इथं अधिकार केंद्राकडे कसे काय द्यायचे, कारण आपण इथं लोकशाहीचे विकेंद्रीकरण करतोय, म्हणजेच लोकशाहीचा तिसरा स्तर आहे आणि डायरेक्टली केंद्राकडे कसे अधिकार, म्हणून हे चुकीचं आहे. त्यामुळे ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित नाही तर ज्या त्या राज्याचे राज्य सरकारच्या कायद्यानुसार केले जातात. त्यामुळे हे योग्य नाही. ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते, त्यामुळे चुकीचं आहे. याचं उत्तर 3 आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, खालीपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? महाआघाडी सरकार आल्यानंतर आता त्यांनी ठरवलं की आता सरपंचाची निवड थेट जनतेतून न होता आता आपण पाहतो की जी पूर्वीची पद्धत होती तीच अवलंबली जाणार आहे. अगोदरच्या सरकारनं थेट जनतेतून सरपंचाची निवड केली होती जाहीर, पण आता ती होणार आहे. तर हे अगोदर PB पाटील समितीने सांगितलं. त्यामुळे याचं उत्तर PB पाटील समिती म्हणजे फक्त ब आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? जो आपल्या ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता तोच इथं आलेला आहे. अंडर विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल हायकोर्ट कॅन इश्यू रिट, म्हणजे त्याला आपण आदेश जारी करत होते, विशेष आदेश. तर कलम 226 आपण पाहिलेला आहे, तिथं तो आलेला आहे. त्यानंतरचा हा एक प्रश्न पहा, खालीपैकी कोणते विधान सत्य नाही? हाही आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेला आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. इथं स्वप्रत अर्पण करीत आहोत असं 26 नोव्हेंबर 1949 आहे आणि याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला झाली. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या संदर्भात विचारले. फक्त इथं तुम्हाला एक ट्रिक त्यांनी काय केलेलं आहे की एक्सक्लुडिंग हा शब्द 2 इकडे आहे, तिथं इन्क्लुडिंग हा शब्द असायला पाहिजे होता. त्यामुळे हे दोन्ही विधान चुकीचे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. वाचण्याची पद्धत जर जरा पाहिली, एक्सक्लुडिंग आहे का इन्क्लुडिंग आहे, इथं जरी पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं की नक्की कसं आहे. त्यामुळे जास्त अभ्यासाची गरज नसते. प्रश्न सोडवण्याच्या ट्रिक्स आहेत त्या टेस्ट सिरीज मधूनच शिकवले जातात. तुम्ही किती अभ्यास केला तरी आपलं परीक्षेमध्ये उत्तर चुकतं. त्याचं कारण तुम्हाला ट्रिक्स, प्रश्न कशा सोडवायचे हे जर माहित असेल तरी हे लोकमान्य आयोगच्या आम्ही टेस्ट सिरीज मध्ये सांगतो की प्रश्न कसा सोडवायचा, कोणत्या शब्दाबरोबर जात्या आणि आयोग कुठं फसवतं. आयोगाने इथं फसवलं एक्सक्लुडिंग हा शब्द टाकून, तिथं इन्क्लुडिंग टाकला असता तर बरोबर झाला असतं. 24वा प्रश्न आहे, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीपैकी कोठे आलाय? आता पाहायचं म्हणलं तर काय विचारले, टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सॉव्हरेनिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. हे जर आपण वाक्य पाहिलं तर हे आपल्याला फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्याच्या उदाहरणामध्ये पाहता येतं. जे 51A मध्ये आपल्याला पाहता येतात की त्या ड्युटीज आहेत त्या
ड्युटीमध्ये हे पाहता येतं. फंडामेंटल ड्युटीजमध्ये हे आहे, त्यामुळे उत्तर हे 4 आहे. 25वा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारत घ्या. आता ही सर्व विधाने पाहिली तर त्याचा कार्यकाल असेल किंवा त्याचं मानधन असेल किंवा काय असेल, हे कोण करतं? राज्याचा महाधिवक्ता आहे. मग हे राज्यपाल आहे का, मंत्रिमंडळ आहे का, हे व्यवस्थित वाचावं लागतं. नक्की कुणाकडे आहे, पण याचा कार्यकाल फिक्स नाही, हे डिपेंड कुणावर आहे. हे वाचलं तर लक्षात येतं. त्याचं मानधन कसं असतं, त्याला विशेष अधिकार फायदे संरक्षण कसे मिळतात, हे पहिल्याच पॅरेग्राफमध्ये तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये पाहता येईल. जसं की लक्ष्मीकांतचं असेल किंवा कोळंबे सरांचं बुक असेल, तुम्ही कोणतंही पॉलिटीचं बुक असलं तर त्यामध्ये पाहता येतं. यामध्ये फक्त एकच विधान योग्य आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ आवश्यक असणे आवश्यक आहे, म्हणून याचं उत्तर ए आहे. 26वा प्रश्न आहे. आता इथून पुढे बऱ्यापैकी हिस्ट्रीचे प्रश्न सुरू होतील. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल हा आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर आपण पाहतो गुड गव्हर्नन्स ऍक्ट ज्याला म्हणलं जातं, 1858चा कायदा आला, जाहीरनामा काढला आणि यामध्ये गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून आता ओळखला जाऊ लागला. त्यामुळे याचं उत्तर 1858 आहे. 27वा प्रश्न आहे. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? याचं उत्तर आहे, आपण पाहायचं म्हणलं तर रयत शिक्षण संस्थेचं जे ब्रीद आहे त्यामध्येच आपण पाहता येतं की स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की कमवा आणि शिका. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेली आहे रयत शिक्षण संस्था. यामध्येच कमवा आणि शिका योजना सुरू झाली. त्यामुळे याचं उत्तर डी म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे. त्यामुळे पर्यायी उत्तरामध्ये सुद्धा पाहता येतं तो डी पर्याय क्रमांक 4 मध्ये, नाहीतर आपण डी ला गोल करतो, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तिथं असावं लागतं, म्हणजे चौथ्या पर्यायाला ते डी आहे. 28वा प्रश्न आहे. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली? हरिजन हा शब्दच महात्मा गांधींनी वापरलेला असल्यामुळं आपण पाहता येतं की दलितांसाठी हरिजन हा शब्द महात्मा गांधींनी वापरल्यामुळे डायरेक्टली जर आपण पाहायचं म्हणलं तर महात्मा गांधी उत्तर आहेत. 1932ला त्यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे याचं उत्तर महात्मा गांधी हे आहे, पर्याय क्रमांक 2. 29वा प्रश्न आहे. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू केली? सातारा आपण पाहतो, याचं उत्तर आहे, कारण नाना पाटील प्रति सरकार किंवा पत्री सरकार आपण ज्याला म्हणतो ते सातारामध्ये सुरू झालं होतं. त्यामध्ये भूमिगत चळवळ साताऱ्यात कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाली तर ते सातारा. 30वा प्रश्न आहे. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? बंगालची फाळणी झाली होती, बंगालची फाळणी झाल्यानंतरच हे विचारले गेले. त्यामुळे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, कामगार दिवस हे उत्तर नाही, तर आपण तिथं शोक व्यक्त केला, पार्टिशन ऑफ द बंगाल. त्यामुळे 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस आपण जर पाहायचं म्हणलं तर डे ऑफ मॉर्निंग याला आपण म्हणतो शोक दिवस. त्यामुळे 16 ऑक्टोबर 1905 हा शोक दिवस साजरा केला होता, हे लक्षात घ्यावं लागतं. 31वा प्रश्न आहे. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? सगळ्यांना माहिती, याचं उत्तर वासुदेव बळवंत फडके, पर्याय क्रमांक 3. 32वा प्रश्न आहे. जोड्या लावा. मदनलाल धिंगराय, अनंत लक्ष्मण कान्हेरे, विनायक दामोदर सावरकर, हेमचंद दास. 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्येच आहे, त्यामुळे डायरेक्टली उत्तर आपल्याला मिळून जातं. जर आपल्याला विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल मित्रमेळा मंडळाची स्थापना त्यांनी केलेली माहित असतं तर तुम्हाला सीच एक उत्तर आलं तर पर्याय क्रमांक हे 1 उत्तर तुम्हाला मिळू शकलं असतं. त्यानंतर 33वा प्रश्न आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? साधारण पाहता येतं आपल्याला बंगालच्या फाळणीच्या वेळेसच आपण जे जाहीर केलं होतं, स्वदेशी शिक्षण असेल किंवा बहिष्कार असेल, स्वराज्य असेल, त्यावेळेस राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना केली. 15 ऑगस्ट 1906 ती स्थापना केली गेली. बंगालची फाळणी झाल्यापासून आपल्याला लक्षात आलं की आता इंग्रजांशी जर लढा द्यायचा असेल, स्वदेशी असेल, राष्ट्रीय शिक्षण असेल किंवा आपण पाहतो की स्वराज्य असेल, ह्या शब्द आपण वापरले होते, आणि त्यामध्ये मग पाहता येतं की राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना केली गेली ती 15 ऑगस्ट 1906. 34वा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला? आता पहिले राज्य हा शब्द फर्स्ट वन एकच आहे, त्यामुळे तुम्हाला एकच उत्तर द्यावं लागतं, आणि एकच उत्तर ते बडोदा आहे. कोल्हापूर व बडोदा नाही, औंध व सातारा, जुनागड व हैदराबाद, म्हणजे हे 2-2 आहे, कारण आपल्याला फर्स्ट वन विचारलंय. म्हणजे एकाच शब्दावर तुम्ही जर ट्रेस दिला असता तर तुम्हाला एकच उत्तर मिळालं असतं, ते म्हणजे बडोदा.
म्हणजे तुमचा अभ्यास जरी नसला तर प्रश्न वाचण्याची पद्धत, फर्स्ट वन हे महत्वाचं आहे की पहिलं काय विचारलंय, फर्स्ट वन म्हणजेच बडोदा. एवढं जरी लक्षात आलं असतं तर तुम्हाला एक हे उत्तर मिळालं असतं, बडोदा. जो 35वा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकरशेठ म्हणजेच नाना शंकरशेठ हे आपण टेस्ट सिरीजला विचारलं सर्व एक्सप्लेनेशन दिलं होतं. या संदर्भात पाहता येतं आपल्याला. मुंबईचे शिल्पकार त्यांना म्हणलं जातं. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आहेत. मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य आहेत ते. तर हे मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे आपण पाहतो की नॉन ब्रिटिश आणि ब्रिटिश असे दोन पद्धतीचे सदस्य होते. मग त्या शब्दामुळं याचं उत्तर एबी आयोग देते का एबीडी देते, म्हणजे 1 किंवा 2 हे पाहता येतं. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यात झालेली आहे, त्यामुळे तिथं त्यांचा काही एवढा संबंध नाही. पण हे ए बी किंवा डी म्हणजेच 1 किंवा 2 यापैकी काय उत्तर देते हे आता आपल्याला पाहावं लागणार. पण याचं उत्तर सध्या आपण 1 हे घेऊया. त्यानंतर 36वा प्रश्न आहे, खालीपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? यामध्ये समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे आणि जाती व्यवस्थेवर प्रहार. तर प्रार्थना समाजाचं पाहायचं म्हणलं तर हे 2 उत्तरं आपल्याला देता येतात. आयोग आता ए घेते का बी घेते हे पाहावं लागेल. याचं उत्तर सर्वसाधारणपणे द मोरल प्रोग्रेस ऑफ द सोसायटी, समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. जसं तिथं मगाशी आध्यात्मिक हा शब्द वापरला, म्हणजेच नैतिक, तुम्ही नैतिकतेनं कसं वागता हे पाहता येतं, मोरल. त्यामुळे मोरल प्रोग्रेस ऑफ द सोसायटी हे उत्तर असू शकतं. आयोग काय देते आता ते पाहावं लागणार आहे. 37वा प्रश्न आहे, 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधूनच आलेला आहे. पेठचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिलेली आहे. ते पेठ हे उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 38वा प्रश्न आहे, इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता तो पहिल्यांदा कोणी सुरुवात केली, ते टाटांनी सुरू केली होती. ते आता इथे विचारले, त्यामुळे आयोगाचं उत्तर आता काय येते हे पाहावं लागेल, कारण हे सर्व इंग्लिश पर्सन आहे. याबद्दल कन्फ्युजन असू शकतं, त्यामुळे उत्तर सध्या दिलेले नाही. तसंच 39व्या प्रश्नामध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली? आता यामध्ये जमनालाल बजाज डायरेक्टली काँग्रेसमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याबद्दलची माहिती आपण आपल्या टेलिग्रामला दिलेली आहे, लोकमान्य IAS मध्ये. ते नक्की याचं उत्तर असं काय किंवा तसं काय स्क्रीनशॉट दिलेले आहेत, कुठं कुठं काय काय माहिती आलेली आहे. याबद्दल पाहता येतं की वारीलाल लल्लूभाई मेहता, घनश्यामदास बिर्ला, लाला शंकरलाल आणि वालचंद हिराचंद. यामध्ये घनश्यामदास बिर्ला आणि वालचंद हिराचंद यांनी स्वतंत्र चळवळीला आर्थिक व इतर मदत दिलेली आहे. म्हणजेच हे सी आणि ई हे उत्तर असू शकतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 एक तर असू शकतं किंवा BCD म्हणजे वारीलाल लल्लूभाई मेहता, घनश्यामदास बिर्ला किंवा लाला शंकरलाल. यापैकी आता आयोग काय घेते हे पाहावं लागेल. पण याचं उत्तर 3 किंवा 2 यामध्येच असणार आहे. काही इतिहासाची उत्तर कन्फ्युजन असण्याचं कारण म्हणजेच आयोग काही रेफरन्स वापरतात ते आपल्याला लगेच लक्षात येत नाही. आणि आयोग डीपली आता इतिहासातले प्रश्न विचारायला लागले. असे 4-4, 5-5 पर्याय द्यायचे, खाली पर्याय उत्तरामध्ये ABC, BCD, CE, BD असे पर्याय द्यायचे. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली माहित असेल तरच हे होतं. आता यामध्ये जमनालाल बजाज आपल्याला माहिती आहेत की ते डायरेक्टली काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे 1 हा पर्याय निघून गेला. राहिला 2, 3 आणि 4. आता BD किंवा CE किंवा BCD यामध्ये पाहता येईल. आता नक्की याचं उत्तर 3 देते का 2 देते? शक्यतो 3 हे उत्तर असू शकते याचं. 40वा प्रश्न आहे, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीपैकी कोणी केलाय? तर व्हॅलेंटाईन चिरोल. पण पाहता येतं 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे. भूगोलाचे डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत, जे टेस्ट सिरीजला ज्या पद्धतीने विचारलं होतं तसेच प्रश्न आलेले. प्रश्न 41 पहा, 2011च्या जनगणनेनुसार खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? याचं उत्तर अमरावती. पर्याय क्रमांक 1. 42वा प्रश्न आहे, आसाम येथे भारतातील सर्वात जास्त टिंबचे साठे उपलब्ध आहे. अगदी साधं पाहिलं तर आपण खनिज तेल, मिनरल ऑइल, डिंबोई येथे खाण आहे, त्यामुळे पाहता येते की खनिज तेल हेच उत्तर आहे. लोह खनिज, दगडी कोळसा हे आपण पाहतो की छोट्या नागपूरच्या पठारामध्ये, त्यामुळे आसामी वरचा भाग तिथं खनिज तेलाचे साठे, त्यामुळे हे उत्तर 1 हे आहे. खालीच प्रश्न लगेच तसाच विचारला, भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशात भारताचे रूर म्हणून ओळखले जाते? रूर हे जर्मनीमध्ये खनिज संपत्ती असणार आहे, त्यामुळे भारताचे रूर आपण छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेशाला म्हणतो, जिथं आपण पाहतो कोळशाच्या खाणी किंवा लोहच्या खाणी, त्यामुळे छोटा नागपूर प्लॅटू इंडस्ट्रियल रिजनलाच आपण तिथं म्हणतो की भारताचे रूर. त्यानंतर 44वा प्रश्न आहे, खालीपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर नाहीत म्हणजे चुकीचे आहे?
आता पहिला आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहेत आणि बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहे. तुम्ही भूगोलाची स्टेट बोर्ड पुस्तकं नकाशा वाचन केलं तर लगेच लक्षात येते की गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहेत. हे चुकीचं विधान आहे. त्यामुळे उत्तर 3 हे आहे. विधान ब हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत. जनगणना लक्षात ठेवा. लोकसंख्या असेल, गरिबी असेल, दारिद्र्य असेल किंवा बेरोजगारी असेल, हे प्रश्न सतत येत असतात. त्यामुळे यामध्ये चॅप्टर जे आहेत हे चॅप्टर गरिबी, बेरोजगारी असेल, योजनांच्या बद्दल असेल किंवा लोकसंख्या असेल, हे बऱ्यापैकी तुमचं मगप लागतं. म्हणजे पाठांतरच करावं तरच त्याचा फायदा होतो. जसे आता सिंगल लाईन प्रश्न आले लोकसंख्येचे. 45 प्रश्न आहे. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? त्याचं उत्तर आहे जळगाव. 46 प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते? तर आपल्या सौदी सरांच्या बुकमध्ये आहे, हे डायरेक्टली आहे. त्यामुळे भंडारदरा डॅम हे त्याचं उत्तर आहे. 47 प्रश्न आहे बघा. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र टिंबटिंब राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. याचं डायरेक्टली उत्तर आहे सौदी सरांच्या बुकमध्ये आहे, ते गुगलमाळ याचं उत्तर आहे. गुगामाळ. गुगामाळ राष्ट्रीय उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मध्येच आहे, त्यामुळे ते लक्षात येतं लगेच. तर डायरेक्टली जनगणनेचे असे प्रश्न आहेत, आकडेवारी आहे किंवा जिल्हे विचारले, त्यामुळे लक्षात घ्यावं लागतं की आता पाठांतराचा भाग जास्त आहे. 48 प्रश्न आहे. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 894 आहे. पर्याय क्रमांक 1. 49. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? तर कसा हे आपण म्हणतो, कसा श्रीहरी, त्या पद्धतीने ते साल्लेरी आहे. कळसुबाई पहिलं, दुसरं साल्लेर. पर्याय क्रमांक 3. 50 प्रश्न आहे. अभयारण्य आणि ठिकाण यामध्ये तुम्हाला एक जरी जोडी माहित असते, कोणती? यावल जळगावला आहे, तर तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. त्याचं उत्तर 1 ही आहे. बाकीचे दिलेले आहेत. त्यानंतर जोड्या लावा जिल्हा आणि प्रकल्प आहे. सातारा मध्ये आंबे आहे, अमरावतीमध्ये शहानूर आहे, हिंगोलीमध्ये सावळी आहे, रत्नागिरीमध्ये लातूर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. 52 प्रश्न आहे. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? वृक्षतोड, भटकी शेती, पूर्णांचा नाश म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ ग्रासलँड. इंग्लिशमध्ये वाचते तर लक्षात येतं की गवताची पूर्ण असते. जर गवत जर नष्ट झालं तर जमिनीची धूप एकदम वेगाने होते. त्यामुळे गवत लागतं जमिनीवर. त्यामुळे काय होतं, जमिनीचं रक्षण होतं. गवताच्यामुळे जमीन धरून ठेवतात. अयोग्य वृक्ष लावा, हे याचे उत्तर आहे. त्यामुळे याचं उत्तर ऑल ऑफ अबव आहे. पर्याय क्रमांक 4. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? जर तुम्ही सर्च केलं किंवा व्यवस्थित पाहिलं, 11वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये एनसीईआरटी मध्ये हे आहे. वर्तुळाकार वसाहती म्हणजे काय, केंद्रीय वसाहती म्हणजे काय, विखुरलेल्या वसाहती म्हणजे काय, अर्धकेंद्रित म्हणजे काय. कॉम्पॅक्ट सेटलमेंट आहे. बुंदेलखंड भाग जर पाहिलं तुम्ही तर रेवाईन किंवा आपण म्हणतो ना, आपण ते बुंदेलखंडचे हे पाहिले होते डाकू, त्यामध्ये कॉम्पॅक्ट सेटलमेंट हे तिथं लागू होतं की ते तिथं असणाऱ्या मोठ्या प्रमाणात रेवाईन्स किंवा गली किंवा ते सतत पाणी वाहत जाऊन तिथं झालेले जमिनीचं धूप, पडलेले खड्डे, यामुळे कॉम्पॅक्ट सेटलमेंट तिथे जास्त पाहायला भेटते, म्हणजे केंद्रीय वसाहत. 54 प्रश्न आहे. खालीपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उत्तर दाखवा. तर साधारण पाहता येतं की आंबोलीला सर्वात जास्त पाऊस पडतो, त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर माथेरान आणि त्यानंतर लोणावळा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 55 प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? भूगोलाच्या पुस्तकामध्ये सापडेल. पहिलं खोपोली, पर्याय क्रमांक 4. 56 आता प्रश्न आहे तो इकॉनॉमी असा सुरू होते. खालीपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? देसले सरांचं बुक असेल किंवा कोळंबे सरांचं बुक असेल, यामध्ये तुम्हाला पाहता येतं. राष्ट्रीय उत्पन्नाचा वित्त प्रवाह ज्याला म्हणतो, या पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्नाची कसं असेल ते. त्यामध्ये फ्लो हा याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 प्रवाही पद्धत. वित्त प्रवाह फ्लो पाहता येत आपल्याला. म्हणजे बेसिक तुमचं टायटल रिडिंग जरी चांगलं असेल, एखादं पुस्तक वाचत असताना टायटल जरी नीट वाचलं तरी लक्षात येतं. त्यामुळे याचं उत्तर तुमच्या लक्षात आलं. वित्त प्रवाह म्हणजे फ्लो. नॅशनल इन्कम म्हणजे फ्लो मध्ये आपल्याला पाहू. 57 प्रश्न आहे. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या, म्हणजे याला आपण डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट, याला आपण DFI म्हणतो. त्याचं कारण सुद्धा बघा खाली आहे. डेव्हलप हा शब्द एकाच ठिकाणी आहे बी मध्ये,
त्यामुळे तुमच्या लक्षात येतं की नक्की काय की डेव्हलप इंडस्ट्री ऍग्रिकल्चर अँड अदर की सेक्टर, याचं उत्तर त्यामुळे बी आहे. प्रोव्हाइड शॉर्ट टर्म लोन अजिबात नाही, डेव्हलपमेंट करायची त्यामुळे लॉंग टर्म लोन द्यावं लागतं. रेग्युलेट द मनी मार्केट, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट यांचा काही इन्स्टिट्यूटचा संबंधच जास्त नाही, त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजेच बी. हे कशासाठी आहे तर इंडस्ट्री ऍग्रिकल्चर अदर की सेक्टरच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. यानंतर 58वा प्रश्न दारिद्र्याबद्दल विचारलाय. निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य हे पाहता येत आपल्याला की दारिद्र्याच्या बद्दल पाहिल्यानंतर लक्षात येतं की कसं आहे. तर तिसरा स्टेटमेंट आहे की दारिद्र्य पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. पॉवर्टी इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ द इन्व्हायरमेंट. गरिबी असेल तर आपण काय करतो, इंधन म्हणून लाकूड वापरतो, लाकूड हे वनातून आणलं जातं, त्यामुळे पर्यावरणाची आपण तिथं काय करतो, अवनती करतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, आपण जाळण्यासाठी लाकूड वापरतो इंधन म्हणून, त्यामुळे पर्यावरणाचं डिग्रेडेशन होतं, डिग्रेडेशन ऑफ द इन्व्हायरमेंट. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट हे काय चुकीचं आहे. जर आपण तिसरं स्टेटमेंट चुकीचं केलं तर सी हा पर्याय नसणारा पर्याय एकच आहे, ए आणि बी. बाकीकडे बघा ए बी आहे, इथं ए बी आहे, बी सी आहे, ए सी आणि ऑल ऑफ अबाउट. त्यामुळे सी नसणारा पर्याय एकच आहे, तो म्हणजे ए आणि बी. त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे. 59वा प्रश्न आहे, खालीपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे. तर यामध्ये चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात, तर चलनी नोटा ह्या आरबीआय कडून केल्या जातात. आणि संकुचित पैसा किंवा M1 म्हणजे लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव समावेश असतो, म्हणजे त्याला करन्सी विथ द पब्लिक, लोकांच्या हातामध्ये कोणता पैसा आहे त्याला M1 म्हणलं जातं. करन्सी नोट इन सर्क्युलेशन किंवा इश्यू बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही तर आरबीआय. त्यामुळे पहिलं चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं म्हणजेच अयोग्य विधान विचारले, पर्याय क्रमांक ए आहे, त्यामुळे एक हे याचं उत्तर आहे. 60 प्रश्न क्रमांक 60, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते. आयकर आहे इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्सचे स्लॅब हे सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवतं, त्यामुळे उत्पन्न कोणाला प्राप्त होणार आहे. जर आयोग आता आपण पाहतो की इन्कम टॅक्स बजेटमध्ये सांगितलं जातं की बाबा एवढं आहे. आता मागच्या वेळेसच विचारलं होतं की त्याचा स्लॅब कुठपर्यंत आहे, 25% आहे का, 20% आहे का, मॅक्झिमम किती आहे. त्यामुळे परत तुम्ही जर क्वेश्चन जर पाहिले आयोगाचे तर त्या आयोगाच्या क्वेश्चननुसारच जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं की हे जे प्रश्न आहेत की आयकर म्हणजेच आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते, हा प्रश्न पाहिला की लक्षात येतं की जर टॅक्स ठरवणारं सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटलाच मिळणार आहे. त्यामुळे 60 या प्रश्नाचं उत्तर 2 आहे, केंद्र सरकार. 61वा प्रश्न आहे, खालीपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स येतो, कॉर्पोरेशन टॅक्स येतो. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये सेल टॅक्स, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी येतं. त्यामुळे यामध्ये डायरेक्ट टॅक्सचा एक टॅक्स आहे, कोणता, कॉर्पोरेट टॅक्स, त्याला आपण महामंडळ कर म्हणतो, कंपनीवर लादला जातो. त्यामुळे याचं उत्तर अप्रत्यक्ष कर नाही, हे उत्तर आहे एक, कॉर्पोरेशन टॅक्स. त्यानंतर 62वा प्रश्न आहे नाबार्ड बद्दल विचारला, जो आपल्या टेस्ट सिरीज मध्ये विचारला होता, सर्वच यामध्ये दिसून येतं. नाबार्ड कृषी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी आहे, त्यामुळे शहरी क्षेत्रासाठी ते उद्योगांसाठी किंवा विकासासाठी मदत करत नाही. यासाठी बाकीच्या संस्था आहेत, जसं आपण स्मार्ट सिटी मध्ये हे पाहतो कोणकोणत्या संस्था मदत करतात ते. आणि कृषी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी नाबार्ड मदत करतं. 12 जुलै 1982 ला स्थापना झालेली आहे. शिवरामन समिती असेल किंवा काय असेल हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे प्रश्न वाचले. त्यामुळे नाबार्ड कृषी क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रासाठी वित्त पुरवठा किंवा कर्ज पुरवठा करतं. त्यामुळे याचं उत्तर ए आणि बी असणारा पर्याय असायला पाहिजे. तर तो ए बी हा फक्त 2 मध्ये, त्यामुळे याचं उत्तर 2 आहे. त्यानंतर 63वा प्रश्न आहे, समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय. आता बॅलन्स बजेट, तर तुमच्या लक्षात बॅलन्स हा सेम असतो. मग सेम हा शब्द कोणत्या आन्सर मध्ये आहे. पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक एक्सपेंडिचर आर द सेम. हे सेम हा शब्द तिसऱ्यामध्ये, म्हणजे सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे म्हणजे समतोल. समतोल हा शब्दाचा अर्थ समान, आणि याचं उत्तर 3 आहे. 64वा प्रश्न आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते. तंत्रज्ञान आहे सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी, सायक्लिक, सिग्नल, डिस्गाईज, याचे अर्थ माहित पाहिजे. देसले सरांचं बुक असेल किंवा कोळंबे सरांच्या बुक मध्ये दिले, त्यामुळे याला तांत्रिक बेरोजगारी असं म्हणतात. त्यामुळे याचे उत्तर आहे टेक्निकल देण्याची शक्यता आहे. टेक्निकल म्हणजे तांत्रिक बेरोजगारी. 65वा प्रश्न आहे, स्वर्ण जयंती रोजगार योजना SGSY याची अंमलबजावणी टिंब मार्फत होते. तर यासाठी
आरबीआयने सांगितलेलं आहे की कुणी हे केलं जातं किंवा कशी योजना राबवली जाते, कुणी काय करायचं, त्या संदर्भात व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांच्यावर जास्त तिथं अंमलबजावणीसाठी जोर दिलेला आहे. त्यामुळे उत्तर एबीसी आहे. परदेशी बँकांनाही जास्त लागू नाही, त्यामुळे एबीसी याचं उत्तर आहे. त्यानंतर 66वा प्रश्न आहे, ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? तर पाहायचं म्हणलं तर ब्रिक्सचा लॉंग फॉर्म पाहिला, ब्राझील, रशिया, इंडिया असेल, चायना असेल आणि दक्षिण आफ्रिका, हे 5 देश आहेत. त्यामुळे याचं जर पाहिलं संस्थापक देश विचारले, त्यामुळे ए आणि बी मध्ये असणारे देश आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ए बी ए आन्सर आहे. 67वा प्रश्न आहे, कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? उज्ज्वला योजना, पंतप्रधान मोदी साहेबांनी लॉन्च केलेली योजना आहे. त्यामध्ये स्वच्छ इंधन बेहतर जीवन आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने उज्ज्वला योजना ही आहे. ही योजना आपण पाहिली तर गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. मग सौभाग्य योजना काय आहे, जनधन काय आहे किंवा जीवन ज्योती जरा पाहून ठेवा, कारण पुढच्या वेळेस त्याच्यावर प्रश्न येतील. त्यामुळे उज्ज्वला योजनेचे हे पर्याय बाकीचे जरी असले तर त्याच्या माहिती जर असेल तर आपल्याला फायदा होतो. 68वा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही? नाही हा शब्द पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की गरिबी जर कमी करायची असेल तर तुम्हाला तिथं रोजगार द्यावा लागेल. रोजगार हा शब्द कोणकोणत्या योजनेमध्ये आहे तर 1, 2, 3 या ज्या योजना आहेत, रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, हे गरिबी कमी करण्यासाठी आहेत. पण सांस्कृतिक विकास कार्यक्रम हा शब्दच बघा कसं, त्यामुळे याचा काही संबंधच नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे अभ्यास जरी नसला आणि कॉमन सेन्स जरी वापरला तर बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकतात, हे तुमच्या आता लक्षात येत असेल. त्यानंतर 69 प्रश्न आहे, जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले? WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यामध्ये आपण पाहतो ट्रिप्स असेल, गॅट ॲग्रीमेंट असतील, या संदर्भात म्हणजे ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, आपण व्यापार करतो त्याबद्दलची तुम्हाला जर बौद्धिक संपदा काय तुमच्याकडे असेल, त्याबद्दलचे हक्क असतील, व्यापाराविषयी बौद्धिक मालमत्तेचे जे हक्क आहेत त्या संदर्भात आपले जास्त नुकसान होतं. त्यामुळे याचं उत्तर 4 आहे. 17वा प्रश्न आहे, लोकसंख्येचे स्थित्यंतर म्हणजे डेमोग्राफिक ट्रान्झिशन इज अ रिझल्ट ऑफ, म्हणजे कशामुळे घडतं? तर काय होतं डेमोग्राफिक ट्रान्झिशन मध्ये, आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी यामध्ये मृत्यू दर, जन्म दर हे पाहिलं जातं की नक्की काय. यामध्ये जर तुमचं उत्पादन वाढत असेल म्हणजे चेंज इन इन्कम डिस्ट्रीब्युशन, म्हणजे तुमच्याकडे जर उत्पन्न गरिबी असेल, श्रीमंत असेल, यानिमित्त तुमचं काही उत्पन्न वाढलं तर तुमचा आरोग्याचा दर्जा बदलणार आहे. हे आरोग्याचा दर्जा बदलला तर तुम्ही शिक्षण घेणार आहे, त्यामुळे तुमचा मृत्यूदरही कमी होऊ शकतो आणि जन्मदरही कमी होऊ शकतो. त्यामुळे एबीसी हे पर्याय येतात. अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरणामुळे लोकसंख्येचे स्थित्यंतर घडत नाही, त्यामुळे याचं जर उत्तर पाहायचं म्हणजे तर 3 हा पर्याय आहे, एबीसी. आयोग याचं 3 उत्तर देऊ शकतो. 71वा प्रश्न आहे, द्रव्यमान 1 युनिटच्या ऊर्जेचे समतुल्य म्हणजेच एनर्जी इक्विव्हॅलंट ऑफ मास 1 युनिट इज टिंब. तर याचं उत्तर डायरेक्टली स्टेट बोर्ड मधून आलेलं आहे, 931 MeV, पर्याय क्रमांक 3. 72वा प्रश्न सतत येतोय प्रश्न, तुम्हाला मिरर बद्दल विचारला जातो, कॉन्क्यू आणि कॉन्व्हेक्स, त्याचे युजेस माहित पाहिजेत, वापर माहित पाहिजे. तर विच आर द कॉमनली यूज ॲज अ रिअर व्ह्यू मिरर इन द व्हेकल. तर वाहनाच्या आरशामध्ये कोणकोणतं दृश्य पाहण्यासाठी दर्पणाचा वापर केला जातो तर कॉन्व्हेक्स मिरर आहे. कॉन्केव्ह कशासाठी आहे, कॉन्व्हेक्स कशासाठी आहे, प्लेन कशासाठी आहे, प्लॅनो कॉन्व्हेक्स कशासाठी, हे माहित असावं. कॉन्व्हेक्स मिरर त्यासाठी वापरले जाते वाहनांच्या आरशासाठी, कॉन्व्हेक्स मिरर. 73वा प्रश्न आहे, किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावला? हेनरी बेक्वेल, स्टेट बोर्ड मधून आलेला आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 74वा प्रश्न, टिंब हा मूलद्रव्यांचा संच S स्तंभात येतो. तर आपण पाहिलं सोडियम, कॅल्शियम, बेरियम हे काय आहे S स्तंभात, म्हणजे S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट, F ब्लॉक एलिमेंट तुम्हाला माहित पाहिजे. आता S विचारलं तर पुढच्या वेळेस P विचारतील, F विचारतील. त्यामुळे S ब्लॉक एलिमेंट सोडियम, कॅल्शियम, बेरियम हे आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 75वा प्रश्न आहे, खालीपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? अवघड प्रश्न विचारलेला आहे, काही वेळेस आन्सर तुम्हाला येईल किंवा नाही येईल. तर कॅनॉट ह्या शब्दावर पाहिलं म्हणजे खालीपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण म्हणजेच विच ऑफ द फॉलोइंग मेटल कॅनॉट बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ॲक्वेस सोल्युशन ऑफ इट्स सॉल्ट, याचं उत्तर पोटॅशियम आहे. डायरेक्टली आहे, स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी मधून हा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे 12वी पर्यंतची विज्ञानाची पुस्तकं बऱ्यापैकी डायग्राम किंवा बॉक्समध्ये काय दिले हे पाहिलं तर लगेच लक्षात येतं की पोटॅशियम याचं उत्तर आहे. 76वा प्रश्न आहे, टिंब हे अल्युमिनियमचे एक महत्वाचे धातू काय? सगळ्यांना माहिती आहे, क्रायोलाइट,
हे त्याचं धातू काय. 77वा प्रश्न आहे पेरिपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात. आता पेरिपॅटस हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याबद्दल आपल्या लोकमान्य टेलिग्रामवर त्याचं चित्र टाकलेलं आहे, त्याच्या जोड्या किती आहेत हे पण सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर 14 ते 43 जोड्या, म्हणजे 14 किंवा 14 पासून 43 पर्यंत तिच्या पेअर्स असतात, म्हणजे जोड्या असतात. पायाच्या किती जोड्या असतात पेरिपॅटस मध्ये, तर 1443. हे उत्तर डायरेक्टली आपण पाहतो की काही विकिपीडियामधून घेतलेले असतील किंवा 12वी 11वीची जे आहेत NCERT त्यामधून हे प्रश्न विचारले जातात. 78वा प्रश्न आहे जुळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनरिक नाव कोणी ठेवले. हे सुद्धा स्टेट बोर्ड किंवा NCERT मधूनच आलेलं आहे. याचं उत्तर आहे बर्मेरिस्टर 1938 ला त्यांनी हे जेनरिक नाव ठेवलेलं आहे पेरिप्लॅनेटा. 79वा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ द टर्म इज बेस्ट ऍप्लिकेबल टू ओबेलिया. इंग्लिश मध्ये वाचा, लक्षात येतं लगेच. तर ओबेलिया काय आहे तर मराइन आहे, सेडिमेंटरी आहे, कॉलोनियल आहे, पॉलिमॉर्फिक आहे, विथ ट्रू अल्टरनेशन ऑफ द जनरेशन. त्यामुळे याचं उत्तर 4 आहे. तुम्हाला टेलिग्रामवर याचं डिफरन्शिएशन सुद्धा दिलेलं आहे की त्याचं फंगाय बरोबर किंवा आणखी कोणाबरोबर ओबेलियाचं डिफरन्शिएशन आपण केलेलं आहे ते लक्षात येतं. 80वा प्रश्न आहे खालीपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो. रिपीटेड प्रश्न आहे, सतत आहे हा प्रश्न विचारते, त्यामुळे ब्रायोफाइट्स हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. 81वा प्रश्न आहे खालीपैकी कोणते विधान हे वनस्पतीमध्ये अकार्बनिक पोषण घटनाबद्दल सत्य आहेत. विज्ञानाचे प्रश्न इंग्लिशमध्ये वाचा, जरा तुमच्या लक्षात येतं बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स इन द प्लांट. तर आपण पाहायचं झालं तर यामध्ये बघा पहिल्यामध्ये सोडियम सल्फर असेल तर फेरच नाही, त्यामुळे मॅक्रोन्यूट्रिएंट मधला हा पर्याय निघून जातो. दुसऱ्यामध्ये ऑक्सिजन कार्बन मॅग्नेशियम आहे मायक्रोन्यूट्रिएंट. तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि इसेन्शियल एलिमेंट यामध्ये तुम्हाला सतत पाहता येते की नक्की कोणकोणते आहेत, त्यामुळे बी हा पर्याय निघून जातो. इथं CU जेडेन आणि MN हे इसेन्शियल आहेत का, यामध्ये आपण इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल मध्ये पाहतो की इसेन्शियल कोणते आहेत, नॉन इसेन्शियल कोणते आहेत, आवश्यक अनावश्यक. त्यामुळं CU जेडेन आणि MN हे इसेन्शियल एलिमेंट आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक क हे बरोबर आहे. इथं बेरियम असेल किंवा बोरॉन असेल किंवा मोलिब्डेनम असेल किंवा फ्लोरीन असेल हे नॉन इसेन्शियल एलिमेंट आहेत का, त्यांचे ग्रुप आहेत. जर आपण पाहायचं म्हणलं की बोरॉन असेल, बेरियम असेल किंवा फ्लोरीन असेल याच्या संदर्भात पाहताना आपल्याला लक्षात येते की नक्की कोणते एलिमेंट आहे, त्यामुळे याचं उत्तर CA आहे. बरोबर असणार फक्त C आहे. 82वा प्रश्न आहे कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात. इन्सेक्टिसाइड पॉइझन द इन्सेक्ट पेस्ट बाय अफेक्टिंग देअर. लक्षात ठेवा नर्वस सिस्टीमवर ते अफेक्ट करतात, म्हणजेच मज्जासंस्थेवर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास टिंब संप्रेरक सवली जाते, त्याला अँटीडायोटिक हार्मोन त्याला म्हणलं जातं, आणि त्यामध्ये वेसोप्रेसिन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे वेसोप्रेसिन. 11वी 12वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये अँटीडायोटिक हार्मोन त्यामध्ये वेसोप्रेसिन उत्तर आहे. 84वा प्रश्न आहे वेस्ट नाईल इन्सेफेलायटिस ह्या रोगामध्ये टिंब सूज येते व हा रोग चेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात टिंब मध्ये झाले. तर नाईल नदी वाहते आफ्रिकेतून, त्यामुळे तुम्हाला दक्षिण आफ्रिकेतील देश माहित पाहिजे, युगांडा असेल किंवा दक्षिण आफ्रिका असेल किंवा बाकीचे जे देश आहेत जी नाईल नदी ज्या देशातून होतो तिथं लक्षात, त्यामुळे त्याला वेस्ट नाईल इन्सेफेलायटिस नाव. तर इन्फ्लेशन कशाला येते माहिती का, मेंदूला येते, त्यामुळे ब्रेन हा शब्द दोन्हीकडे आहे, युगांडा किंवा साऊथ आफ्रिका. पण साऊथ आफ्रिकामध्ये नाही तर US मध्ये हा 1999 ला डिटेक्ट झाला. आणि ह्याच्या प्रथमतः कुठं तर युगांडामध्ये 1937 ला ब्रेनला ते सूज आलेली लक्षात आलं होतं. त्यामुळं प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात युगांडामध्ये 1937 ला झालं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. 85वा सायन्सचा प्रश्न आहे व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक म्हणजे जीवशास्त्रीय संबोधन टिंब आहे. व्हाईट बटन मशरूम्स आर सायंटिफिकली बायोलॉजिकली नेम्ड ॲज. पाहायचं म्हणलं तर मशरूम आहे काय तर आपण मशरूम घरी काही जणांच्या खाल्लंही जातं, मशरूमची भाजी असते. यामध्ये पर्याय क्रमांक 3 ॲगॅरिकस बिस्पोरस हे उत्तर आहे. त्यामुळं आपण जेसची उत्तरं पाहिली 85 प्रश्नांची,
तर अगदीच 2-3 प्रश्नांची संदिग्धता आहे, बाकी सर्व उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे, कारण व्यवस्थित चेकिंग करून तुम्हाला रेफरन्स सहित दिलेला आहे. या संदर्भात तुम्हाला लोकमान्य IAS या टेलिग्राम चॅनलवर याचे संदर्भ सुद्धा दिले जाते. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त उत्तर काय ते सांगितलं जाईल आणि तुम्ही लोकमान्य IAS चा टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल जॉईन करा. वेळोवेळी तुम्हाला याबद्दल अपडेट दिले जातील की नक्की का हे उत्तर आहे किंवा का आहे, या संदर्भात सर्व माहिती दिली जाईल. तसंच आता लोकमान्य IAS ची राज्यसेवेची टेस्ट सिरीज लॉन्च होते, ते सुद्धा टेलिग्रामला तुम्हाला अपडेट दिली जाईल. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्याचे अपडेट मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही लोकमान्य IAS टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल जॉईन व्हा. त्याच पद्धतीने आता तुमचा जेवढा स्कोर येईल त्या आयोगाची आन्सर की 2-3 दिवसात येईल. पण तुमच्या मनामध्ये काही शंका असतील त्या संदर्भात आपण लवकर बनवलेले आहे. आयोगाची आन्सर की साधारण 2-3 दिवसात आली की तुमचे मार्क पहा, चांगला स्कोर असेल तर मेनचा अभ्यास सुरू करा. आणि यावेळेस पदही चांगले आहेत, त्यामुळे तुम्हाला अधिकारी होण्याची शक्यता तर चांगली वाढलेली आहे. त्यामुळे चांगला अभ्यास करून तुम्ही गट क ची पूर्वपरीक्षा पास झाला तर मेनचा अभ्यास करून चांगले अधिकारी व्हा. हीच लोकमान्य IAS कडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.